नकली सोने खरे असल्याचे भासवून फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या 4 परप्रांतीय आरोपींना शहर गुन्हे शाखेकडून अटक। दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकास सोलापूर शहरातील एका महिलेस अन्नपूर्णा स्वीट पद्मानगर येथे येऊन काही परप्रांतीय आरोपी हे नकली सोने विक्री करणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकाने सापळा रचून आरोपी अण्णाराम बाबूजी सोलंकी वय वर्ष 23 राहणार मुद्रासिली तालुका भिनमाल जिल्हा जलोर राज्य राजस्थान, करण सेलाराम परमार वय वर्ष 19 राहणार ओढा तालुका शिवगंज जिल्हा शिरोई राज्य राजस्थान, दरगाराम प्रगाराम वय वर्ष 39 राहणार बेरा पिपलिया रामसिन तालुका भिनमाल जिल्हा जलोर राज्य राजस्थान व लखाराम सोनाजी दाबी वय वर्ष 55 राहणार भागल तालुका मिनमाल जिल्हा जलोर राज्य राजस्थान हे सोन्यासारखा दिसणारा नकली हार विक्री करून एका महिलेची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना शिताफीने ताब्यात घेतले। त्यावेळी त्यांच्याकडून नकली सोन्यासारखा दिसणारा 1 किलो 700 ग्रॅम वजनाचा हार तसेच गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन व 2 मोटरसायकल असा 1,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। याबाबत MIDC पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथक यांनी आरोपी जगन्नाथ मल्लीनाथ कोळी राहणार हुटगी सोलापूर, हनुमंतू राजू चौगुले राहणार मड्डी वस्ती सोलापूर, शीतल किसनसिंग शिवशिगवाले राहणार लोधी गल्ली सोलापूर, विवेक गोविंदराज बेत राहणार MIDC सोलापूर व प्रसाद नारायण देवगण राहणार मंगळवारपेठ सोलापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 2,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या तपास पथकाने फसवणुकीचा प्रयत्न 1 आणि चोरीचे गुन्हे 4 असे एकूण 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस अंमलदार राहुल तोगे, आबाजी सावळे, अजिंक्य माने, धीरज सातपुते, विठ्ठल यलमार, चालक सतीश काटे, काळे व सायबर पोलीस ठाणेकडील मच्छिंद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली आहे। ही माहिती सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे।